नमस्कार सगळ्यांना. सिक्रेट लव्ह या स्टोरीचे 20 भाग आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते ऐकू शकता. सिक्रेट लव्ह भाग 21. मेहंदीचा तो रंगीबेरंगी आणि तितकाच तणावपूर्ण दिवस मावळला होता आणि देसाई मेन्शनमध्ये संगीताच्या तयारीची धामधूम सुरू झाली होती. दादासाहेबांनी या कार्यक्रमासाठी मुंबईतल्या सगळ्यात प्रसिद्ध कोरिओग्राफर शनाया हिला बोलावलं होतं. शनाया तिच्या कडक शिस्तीसाठी आणि भन्नाट कोरिओग्राफीसाठी ओळखली जात होती. तिने मोठमोठ्या बॉलिवूड स्टार्सना तिच्या तालावर नाचायला लावलं होतं आणि आज ती देसाई कुटुंबाला नाचवायला आली होती. मेन्शनचा भव्य हॉल आज एखाद्या डान्स स्टुडिओसारखा दिसत होता. मोठमोठे आरसे, हाय-फाय म्युझिक सिस्टीम आणि एनर्जीने भरपूर असलेले वातावरण. हॉलची 2 गटांमध्ये विभागणी झाली होती. एका बाजूला होती टीम ब्राईड, जिचं नेतृत्व अनन्या करत होती आणि जिच्यासोबत होत्या नेहा, तिच्या कॉलेजच्या 2 मैत्रिणी आणि काही चुलत बहिणी. तर दुसऱ्या बाजूला होती टीम ग्रूम, ज्यांच्या कॅप्टन अर्थातच आरव होता आणि त्याच्या टीममध्ये होते आदित्य आणि 2 कॉलेजचे मित्र आणि काही चुलत भाऊ. शनाया मध्यभागी उभी राहून सगळ्यांना सूचना देत होती. ओके गाईज, लक्ष द्या. आज आपण ग्रुप परफॉर्मन्सची प्रॅक्टिस करणार आहोत. टीम ब्राईड, तुमचा परफॉर्मन्स एकदम ग्रेसफुल आणि नजाकतीने भरलेला असायला हवा आणि टीम ग्रूम, तुमच्याकडून मला फुल एनर्जी आणि स्वॅग पाहिजे, समजलं? शनाया म्हणाली. सगळ्यांनी उत्साहाने हो म्हटलंय. माही वे हे गाणं सुरू झालं आणि टीम ब्राईडने प्रॅक्टिसला सुरुवात केली. अनन्या खूपच सुंदर डान्स करत होती. तिचे हावभाव, तिच्या अदा बघून आरव तिच्यातच हरवून गेला होता. तो त्याच्या मित्रांशी बोलत होता, पण त्याचं सगळं लक्ष फक्त आणि फक्त अनन्यावरच होतं. त्यानंतर बल्ले बल्ले गाणं लावलं आणि टीम ग्रूमची प्रॅक्टिस सुरू झाली. आदित्य आणि आरवचे मित्र तर खूप उत्साहाने नाचत होते, पण आरव तो मात्र तिथेही बिझनेस मीटिंगमध्ये बसल्यासारखा गंभीर होता. त्याचे हातपाय गाण्याच्या तालावर नाही तर त्याच्या स्वतःच्याच तालावर नाचत होते. शनायाने कपाळावर हात मारला. मिस्टर देसाई, प्लीज थोडी एनर्जी. हे संगीत आहे, स्टॉक मार्केटचा सेन्सेक्स नाही जो इतक्या सिरियस चेहऱ्याने बघायचा आहे. तिचं हे बोलणं ऐकून टीम ब्राईडच्या मुली हसायला लागल्या. अनन्याने मोठ्या मुश्किलीने तिचं हसू दाबलं. ग्रुप परफॉर्मन्सची प्रॅक्टिस झाल्यावर शनायाने मुख्य जोडीला म्हणजे आरव आणि अनन्याला पुढे बोलावलं. ओके लव्हबर्ड्स, आता तुमची वेळ. मी तुमच्यासाठी एक खूपच रोमॅन्टिक गाणं निवडलंय, शनाया म्हणाली आणि तिने गेरुवा गाणं प्ले केलं. गाणं सुरू झालं आणि शनायाने त्यांना स्टेप दाखवायला सुरुवात केली. पहिली स्टेप होती, आरवने अनन्याचा हात पकडून तिला गोल फिरवायचं आणि मग तिला आपल्या मिठीत घ्यायचं. आरवने अनन्याचा हात पकडला. त्याच्या स्पर्शाने अनन्याच्या अंगावर पुन्हा एकदा शहारा आला. त्याने तिला फिरवलं, पण इतक्या जोरात फिरवलं की अनन्याचा तोलच गेला आणि ती धाडकन त्याच्याच अंगावर पडली. थोडक्यात दोघेही खाली पडता पडता वाचले. सगळेजण जोरजोरात हसायला लागले. मिस्टर देसाई, रोमॅन्टिक डान्स करायचाय, कुस्ती नाही खेळायची, शनाया हसून म्हणाली. आरवचा चेहरा बघण्यासारखाच झाला होता. त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. अनन्या त्याच्या मिठीतून सुटत हसून दाबत म्हणाली. मिस्टर देसाई, मला वाटतं तुम्ही बिझनेस डील सांभाळा. डान्स तुमच्या बसकीवात नाही. असंच चालू राहिलं तर तुम्ही संगीतच्या दिवशी माझा पायच तोडाल असं वाटतंय. तिचा तो टोमणा आरवच्या जिव्हारी लागला. त्याचा इगो दुखावला गेला. हो का? तू स्वतःला मोठी माधुरी दीक्षित समजतेस की काय? तो चिडून म्हणाला. थांब, आता बघच, मी पण आरव देसाई आहे. जे ठरवतो ते करूनच दाखवतो. आता हा डान्स तर मी शिकवूनच दाखवेन. त्याचं ते चॅलेंज बघून अनन्याला अजूनच हसू आलं. ठीक आहे, बघूया, ती म्हणाली. त्यानंतर आरवने ते चॅलेंज खरंच मनावर घेतलं. तो प्रत्येक स्टेप खूप लक्ष देऊन शिकू लागला. तो चुकत होता, अडखळत होता, पण तो हार मानत नव्हता. त्याचा तो प्रयत्न बघून अनन्याला कुठेतरी त्याचं कौतुक वाटत होतं. प्रॅक्टिस करताना अनेक क्षण आले जिथे तो मुद्दाम अनन्याच्या जवळ येत होता. एका स्टेपमध्ये त्याला तिला उचलून घ्यायचं होतं. शनाया, ही स्टेप गरजेची आहे का? आरवने विचारलं. हो का? तुम्हाला जमणार नाही का? शनायाने विचारलं. नाही, तसं नाही, पण तिला लागेल वगैरे, तो बहाणा करत म्हणाला. काही नाही लागणार, तू उचल मला, अनन्या म्हणाली. आरवने तिला उचलून घेतलं. ती त्याच्या मिठीत होती. त्यांचे चेहरे एकमेकांच्या अगदी जवळ होते.
डान्स नाही आला तरी चालेल, पण तुला असं दिवसभर मिठीत ठेवायला खूप आवडेल मला. तो तिच्या कानात इतक्या हळू आवाजात म्हणाला की ते फक्त तिलाच ऐकू आलं. त्यांचं ते बोलणं ऐकून अनन्या लाजून सुरू झाली. तिचे गाल सफरचंदासारखे लाल झाले होते. खाली उतरा मला, ती हळूच म्हणाली. त्यांची ती रोमॅन्टिक केमिस्ट्री बघून शनायाला पण हसू आलं. तिने मुद्दाम गाणं अजून थोडा वेळ चालू ठेवलं. प्रॅक्टिस संपल्यावर सगळेजण थकून गेले होते. सगळे आपापल्या घरी जायला निघाले. आरव मात्र तिथेच थांबला. तो गुपचूप शनायाच्या केबिनमध्ये गेला. शनाया, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आरव म्हणाला. बोला ना मिस्टर देसाई. शनाया म्हणाली. ऍक्च्युली मला एक सोलो परफॉर्मन्स करायचा आहे संगीताच्या दिवशी अनन्यासाठी. सरप्राईज शिकवणार का? त्याने थोडं संकोचात विचारलं. शनायाला आश्चर्य वाटलं. जो माणूस 5 मिनिट नीट नाचू शकत नव्हता तो आता सोलो परफॉर्मन्स करायचा विचार करत होता. पण मिस्टर देसाई, प्लीज, मला तिला खरंच सरप्राईज द्यायचंय. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघायचा. तू फक्त मला मदत कर. मी खूप मेहनत घेईन. आरवच्या आवाजात इतकी अर्ज होती की शनया नाही म्हणू शकली नाही. ती हसली. ठीक आहे, डन. पण तुम्हाला रोज रात्री सगळे गेल्यावर इथे एकट्याने प्रॅक्टिससाठी थांबावं लागेल. मी तयार आहे, आरव म्हणाला. त्या दिवसापासून आरवच्या एका गुप्त मिशनला सुरुवात झाली होती. तो दिवसभर अनन्यासोबत कपल डान्सची प्रॅक्टिस करायचा आणि रात्री सगळे गेल्यावर एकटा थांबून त्याच्या सोलो परफॉर्मन्सची तयारी करायचा. तो त्याच्या प्रेमासाठी, त्याच्या अनन्यासाठी एक परीक्षा देत होता. संगीताची ती रात्र लॉनला जणू काही एक भव्य बॉलिवूड सेटच स्वरूप आलं होतं. निळ्या आणि सोनेरी रंगाच्या पडद्यांनी, हजारो दिव्यांनी आणि विदेशी फुलांच्या सजावटीने स्टेज एखादा राजमहालासारखा दिसत होता. पाहुण्यांची गर्दी, महागड्या साड्या, डिझायनर लेहंगे, शेरवानी आणि टक्सिडो घातलेले स्त्री-पुरुष वातावरणात महागड्या अत्तराचा आणि उत्साहाचा सुगंध दरवळत होता. कार्यक्रमाचं अँकरिंग करण्यासाठी जबाबदारी आरव आणि अनन्याच्या सगळ्यात जवळच्या मित्र म्हणजे आदित्य आणि नेहावर होती. हे दोघे स्टेजवर आले. त्यांच्या फनी जुगलबंदीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. देसाई आणि गुप्ता कुटुंबाच्या या संगीत सोहळ्यात मी आदित्य तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आदित्यने फिल्मी स्टाईलमध्ये सुरुवात केली. आणि मी नेहा, म्हणजेच लडकीवाले. नेहाने डोळा मारत म्हटले. आजची रात्र खरंच खूपच खास आहे. कारण आज इथे फक्त डान्स आणि गाणीच नाही तर दोन टीममध्ये एक जबरदस्त सामना रंगणार आहे. आदित्य म्हणाला. अगदी बरोबर, तयार राहा. टीम ब्राईड म्हणजे सौंदर्य, नजाकत आणि अदांची खाण विरुद्ध टीम रूम म्हणजे स्वॅग, एनर्जी आणि हँडसमचा धमाका. बघूया आजची रात्र कोण जिंकतंय. त्यांच्या त्या घोषणेने सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. तर सगळ्यात आधी स्टेजवर येत आहेत ज्यांच्या आदावर आमचा दुर्गे राजा घायल झाला, ज्यांच्या एका स्माईलसाठी तो काहीही करू शकतो. लेडीज अँड जेंटलमन, पुट युअर हँड्स टुगेदर फॉर द गॉर्जियस ब्राईड अनन्या अँड हर टीम. नेहाने घोषणा केली. स्टेजवर अंधार झाला आणि मेहंदी हे रचनेवाली गाण्याची हळूवार धून वाजू लागली. स्पॉटलाइट अनन्यावर आला. तिने आज आकाशी रंगाचा, चंदेरी रंगाचं भरजरी काम केलेला लेहंगा घातला होता. डायमंडचे दागिने आणि मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. तिने डान्सला सुरुवात केली. तिचे हावभाव, तिची प्रत्येक अदा इतकी ग्रेसफुल होती की सगळेजण मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे बघत होते. आरव तो तर जणू काही श्वास घ्यायलाच विसरून गेला होता. तो पहिल्या रांगेत दादासाहेबांच्या बाजूला बसला होता आणि त्याची नजर फक्त आणि फक्त अनन्यावरच खिळली होती. गाणं बदललं आणि बोलीचुडिया सुरू झालं. नेहा आणि अनन्याच्या बाकीच्या मैत्रिणींनी स्टेजवर एंट्री घेतली. त्यांचा तो ग्रुप परफॉर्मन्स इतका सिंक होता, इतका एनर्जेटिक होता की सगळ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी त्यांना दाद दिली. परफॉर्मन्स संपल्यावर अनन्याने एकदा आरवकडे बघितलं. आरवने तिला डोळ्यांनीच फॅब्युलस अशी दाद दिली. ती लाजून हसली. वाव वाव, क्या बात है टीम राईड. तुम्ही तर आगच लावलेत, आदित्य म्हणाला. आता बघूया मी की आमची टीम ग्रुप या आगीला विझवतात की अजूनच भडकवतात. नेहा म्हणाली. सो लेडीज,
होल्ड युअर हार्ट्स, कारण आता स्टेजवर येत आहे द हँडसम हंक, द डॅशिंग दुले राजा, आरव अँड हिज गँग. स्टेजवर छोटे छोटे भाइयों के बडे भैया गाणं सुरू झालं आणि आरवच्या मित्रांनी धमाकेदार एंट्री घेतली. त्यांच्या डान्समध्ये मस्ती आणि धमाल होती. त्यानंतर आदित्यने दुल्हे का सेहरा सुहाना लगता है या गाण्यावर एक सोलो परफॉर्मन्स दिला, ज्यात त्याने आरव आणि अनन्याची लव्ह स्टोरी डान्समधून दाखवण्याचा प्रयत्न केला. तो परफॉर्मन्स खूपच भावनिक होता, पण सगळ्यांच्या नजरा आरवला शोधत होत्या. तो कुठेच दिसत नव्हता. अरे, पण दुले राजा कुठे आहेत? नेहाने विचारलं. आणि तेवढ्यात बदतमीज दिल गाणं सुरू झालं. आरवने स्टेजवर एंट्री घेतली, पण तो डान्स करत नव्हता. तो फक्त स्टेजवरून इकडे तिकडे चालत होता आणि लिपसिंग करत होता. त्याचे मित्र त्याला नाचायला ओढत होते, पण तो त्यांना बाजूला करत होता. त्याचा तो नो डान्स परफॉर्मन्स बघून सगळेजण हसत होते. अनन्या तर हसून हसून लोटपट झाली होती. दोन्ही टीम्सचे परफॉर्मन्स झाल्यावर आदित्य आणि नेहाने एक नवीन गेम जाहीर केला. ओके गाईज, आता वेळ आहे जुगलबंदीची. दोन्ही टीम्समध्ये आता अंताक्षरीचा सामना होईल. पण ही नॉर्मल अंताक्षरी नाहीये, ही आहे डान्स अंताक्षरी, नेहा म्हणाली. सगळेजण उत्साहाने तयार झाले. दोन्ही टीम्स एकमेकांसमोर उभ्या राहिल्या. सामन्याला सुरुवात झाली. एकापेक्षा एक हिट गाण्यावर दोन्ही टीम्सचे सदस्य डान्स करत होते. वातावरण पूर्णपणे तापलं होतं. कधी टीम राईट जिंकेल असं वाटत होतं, तर कधी टीम ग्रूम. शेवटी सामना एका अशा बनावर होता जिथे दोन्ही टीम्सना म अक्षरावरून गाणं आठवत नव्हतं. तेवढ्यात दादासाहेब त्यांच्या जागेवरून उठले आणि त्यांनी माईक हातात घेतला. थांबा, ते म्हणाले. मला आठवतंय एक गाणं, आणि त्यांनी मेरे अंगनी में तुम्हारा क्या काम है हे गाणं गायला सुरुवात केली. एवढंच नाही तर ते त्या गाण्यावर ठेका पण धरू लागले. त्यांना असं नसताना बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. आरव आणि अनन्या धावतच स्टेजवर गेले आणि ते खूप दादासाहेबांसोबत नाचू लागले. तो एक खूपच सुंदर आणि अविस्मरणीय क्षण होता. सगळे परफॉर्मन्स संपले होते. सगळेजण जेवणाचा आनंद घेत होते. आदित्य पुन्हा एकदा स्टेजवर आला. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य होतं. लेडीज अँड जेंटलमन, मला वाटलं होतं की आजचे परफॉर्मन्स संपले आहेत, पण नाही, अजून एक परफॉर्मन्स बाकी आहे. एक असा परफॉर्मन्स जो या रात्रीला अजूनच खास बनवणार आहे. एक असा परफॉर्मन्स जो कोणीच अपेक्षित केला नव्हता. आणि हा परफॉर्मन्स आहे खास आमच्या होणाऱ्या वधूसाठी, अनन्यासाठी. सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा स्टेजकडे लागल्या. अनन्याला काहीच कळत नव्हतं. माझ्यासाठी पण कोण करणार आहे परफॉर्मन्स, ती विचार करत होती. स्टेजवर पूर्णपणे अंधार झाला. एकच स्पॉटलाईट स्टेजच्या मध्यभागी आला आणि त्या स्पॉटलाईटमध्ये आरव देसाई उभा होता. त्याला बघून अनन्याच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. स्टेजवर पूर्णपणे अंधार पसरला होता. पाहुण्यांची कुजबूज आणि उत्सुकतेने भरलेले चेहरे, सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त स्टेजकडे लागल्या होत्या. अनन्याला तर काहीच कळत नव्हतं. माझ्यासाठी सरप्राईज? पण काय? ती नेहाच्या कानात हळूच म्हणाली. नेहाने फक्त खांदे उडवले, पण तिच्या डोळ्यात एक खटाळ चमक होती. तिला आदित्यकडून थोडीफार कल्पना आली होती. आणि मग एकच स्पॉटलाईट स्टेजच्या मध्यभागी आला आणि त्या प्रकाशात एक आकृती उभी होती. काळ्या रंगाचा बंद गळा सूट, केसांमध्ये जेल लावून केलेले परफेक्ट स्टाईल आणि चेहऱ्यावर एक आत्मविश्वास, पण तितकंच प्रेमळ हास्य. तो आरव देसाई होता. त्याला तिथे अशा प्रकारे एकट्याला स्टेजवर बघून अनन्याच्या डोळ्यावर तिचा विश्वासच बसला नाही. तिच्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की तिला तिचा श्वासही ऐकू येत होता. संपूर्ण हॉलमध्ये काही क्षणासाठी स्मशान शांतता पसरली. सगळ्यांनाच धक्का बसला होता. जो माणूस डान्सच्या नावाने 4 हात लांब पळायचा, तो आज सोलो परफॉर्मन्स देणार होता. अशक्य. तेवढ्यात गिटारची एक हळूवार रोमॅन्टिक धून वाजू लागली. ती धून अनन्याच्या ओळखीची होती. ती त्यांची धून होती. त्याचं आवडतं
गाणं तुम्ही हो. आरवने डोळे मिटले, जणू काही तो त्या गाण्याच्या शब्दांना, त्यातील भावनांना स्वतःच्या आत सामावून घेत होता. आणि मग त्यांनी डोळे उघडले. त्यांची नजर थेट समोर बसलेल्या अनन्यावर खिळली होती. जणू काही त्या संपूर्ण हॉलमध्ये त्याच्यासाठी तिच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. त्याने डान्सला सुरुवात केली. तो प्रोफेशनल डान्सर नव्हता. त्याच्या स्टेपमध्ये कदाचित परफेक्शन नसेल, पण त्याचा प्रत्येक हालचालीत, प्रत्येक हावभावात इतका प्रामाणिकपणा होता, इतक्या भावना होता, की बघणारे बघतच राहिले. तो नाचत नव्हता, तर तो त्याच्या प्रेमाची कहाणी सांगत होता. शब्दाशिवाय फक्त त्याच्या डोळ्यामधून, त्याच्या अदांमधून. गाण्याच्या ओळी होत्या, तेरा मेरा रिश्ता है कैसा. आणि त्याने तिच्याकडे बघून असं काही हसला, की जणू काही तो तिला विचारत होता, सांग ना, काय नातं आहे आपलं. जेव्हा ओळी आल्या, खुद को मैं हार गया हूँ तुझ पे, तेव्हा तो गुडघ्यावर बसला आणि त्याने दोन्ही हात तिच्या समोर पसरवले. जणू काही तो खरंच स्वतःला तिच्या स्वाधीन करत होता. त्याचा तो परफॉर्मन्स बघून अनन्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. तिला विश्वासच बसत नव्हता की हा तोच आरव आहे, जो डान्सच्या प्रॅक्टिसच्या वेळी इतका गोंधळत होता. त्याने तिच्यासाठी, फक्त तिच्यासाठी इतकी मेहनत घेतली होती. त्याने फक्त डान्स नाही शिकला होता, तर त्याने तिच्यावरच्या प्रेमाला एक नव्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. दादासाहेब आरवकडे बघत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे आणि अभिमानाचे भाव होते. माझा मुलगा खरंच मोठा झाला, ते मनातल्या मनात म्हणाले. गाणं आता शेवटच्या टप्प्यावर आलं होतं. धून अजूनच तीव्र झाली होती. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो, जिंदगी अब तुम ही हो. या ओळीवर आरव स्टेजवरून खाली उतरला. त्याचा प्रत्येक पाऊल आता अनन्याच्या दिशेने पडत होतं. स्पॉटलाइट त्याच्यासोबतच चालत होता. संपूर्ण हॉलमधल्या लोकांचे श्वास रोखले गेले होते. तो सरळ अनन्याजवळ आला. ती तिच्या जागेवर स्तब्ध उभी होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो सगळ्यांसमोर, तिच्या आई-वडिलांसमोर, दादासाहेबांसमोर, हजारो लोकांसमोर तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. संपूर्ण हॉलमध्ये पिन ड्रॉप सायलन्स होता. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याचा हात किंचित थरथरत होता. मी कदाचित जगातला बेस्ट डान्सर नसेल अनन्या, तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. माझ्या स्टेप्स चुकल्या असतील, माझा ताल सुटला असेल, पण माझ्या हृदयाचा ताल तो फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच वाजतो. मी तुला वचन देतो की मी जगातला बेस्ट नवरा नक्कीच बनवून दाखवेन, जो तुझ्या प्रत्येक स्वप्नाला आपलं मानेल, तुझ्या प्रत्येक दुःखाला आपलं मानेल आणि तुझ्या प्रत्येक श्वासात आपला श्वास मिसळेल, जो तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही, फक्त आनंदाश्रू सोडेल. तर मी तुला जगातील सगळे सुख देईन, असं खोटं वचन नाही देणार, पण मी तुला वचन देतो की प्रत्येक सुखात आणि प्रत्येक दुःखात मी तुझा हात असाच घट्ट धरून ठेवेन. मी तुझी ताकद बनेन, तुझा आधार बनेन. मी आरव देसाई आज या सगळ्यांच्या साक्षीने तुला विचारतोय, बनशील माझी आयुष्यभरासाठी, माझी पत्नी, माझ्या मुलांची आई आणि माझ्या म्हातारपणाची काठी. त्याचं ते बोलणं ते इतकं मनापासून होतं, इतकं खरं होतं की ते उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अनन्या तर फक्त रडत होती. तिच्याकडे बघायला शब्दच नव्हते. तिने फक्त रडत रडतच होकारार्थी मान हलवली. तिचा होकार बघून आरवच्या चेहऱ्यावर जगातला सगळ्यात सुंदर हास्य आलं. त्याने तिच्या हातावर एक हळूवार केस केलं. अनन्याने त्याला उचललं आणि त्याला इतकी घट्ट मिठी मारली की जणू काही ती त्याला सांगतच होती की तू तिचं जग आहे. आणि मग संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांच्या कडकडाटाने आणि शिट्ट्यातही दणाणून गेला. संगीताचा तो कार्यक्रम संपला होता, पण त्यांचा उत्साह अजूनही हवेत तरंगत होता. पाहुणे मंडळी आता जेवणाचा आस्वाद घेत होती, पण सगळ्यांच्या गप्पांचा विषय मात्र एकच होता, आरव आणि अनन्या. आरवने ज्या प्रकारे सगळ्यांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती, त्याने सगळ्यांचीच मनं जिंकली होती. प्रत्येकजण त्या दोघांच्या जोडीचं कौतुक करत होता. आरव आणि अनन्या एका मोठ्या सोफ्यावर बसले होते. नातेवाईक आणि मित्रमंडळींनी त्यांना भेटायला आणि त्यांचं अभिनंदन करायला रीघ लागली होती. अनन्या तर लाजून लाजून अगदी चूर झाली होती.
प्रत्येक जण तिचं कौतुक करत होता. किती भाग्यवान आहेस तू, तुला आरवसारखा नवरा मिळतोय. आणि ती फक्त हसून मान डोलावत होती. दादासाहेब त्यांच्या जवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि समाधान होतं. त्यांनी आरवच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. आज तू माझं मन जिंकलंस बाळा, ते भरल्या आवाजात म्हणाले. मी नेहमीच विचार करायचो की हा माझा नातू जो नेहमी बिझनेस आणि आकड्यांच्या जगात हरवलेला असतो, तर कधी प्रेम करायला शिकेल का? पण आज तू सिद्ध केलंस की तू फक्त एक यशस्वी बिझनेसमॅन नाही, तर एक उत्तम प्रियकर आणि होणारा नवरा आहेस. मला तुझा खूप अभिमान वाटतो. दादासाहेबांच्या तोंडून हे शब्द ऐकून आरवच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी वाकून त्यांच्या पायांना स्पर्श केला. दादा, हे सगळं फक्त तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालं, तो म्हणाला. दादासाहेब अनन्याकडे वळले आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. आणि तू तू तर आमची लक्ष्मी आहेस. तुझ्या येण्यानेच या घरात पुन्हा एकदा आनंदाचे दिवस आले आहेत. अशीच हसत राहा. त्यांचा तो आशीर्वाद अनन्यासाठी खूप मोलाचा होता. थोड्या वेळाने जेव्हा गर्दी थोडी कमी झाली, तेव्हा नेहा आणि आदित्य त्यांच्याजवळ आले. चला लवकर्स, आता सगळ्यात इंटरेस्टिंग कार्यक्रमाची वेळ आलीये. नेहा डोळे मिचकावत म्हणाली. आता काय बाकी आहे? आरवने विचारले. गिफ्ट्स. गिफ्ट्स अनपॅकिंग सेरेमनी, आदित्य म्हणाला. त्याच्या समोरच्या मोठ्या टेबलवर गिफ्टचा डोंगर असला होता. मोठमोठे बॉक्सेस, सुंदर रॅपिंग पेपर्स आणि त्यावर लावलेल्या रिबन्स. बापरे, एवढे सगळे गिफ्ट्स, अनन्या आश्चर्याने म्हणाली. हो, आणि हे सगळे आपल्यालाच आज रात्रीच उघडायचे आहेत, नेहा म्हणाली. आणि पण त्या चौघांनी मिळून एक एक गिफ्ट उघडायला सुरुवात केली. तो एक खूपच मजेशीर आणि उत्साहाचा क्षण होता. कोणी महागडं पेंटिंग दिलं होतं, तर कोणी सोन्याची मूर्ती, कोणी डिझायनर घड्याळ दिलं होतं, तर कोणी हनीमूनचं पॅकेज. ते एक एक गिफ्ट उघडत होते आणि त्यावर कमेंट पास करत होते. वाव, डायमंड नेकलेस आई, हे तुमच्यावर खूप छान दिसेल, अनन्या तिच्या आईला म्हणाली. आरव, हे बघ, तुझ्यासाठी खास गोल्ड प्लेटेड कफलिंग्स. आता तू अजूनच हँडसम दिसशील, नेहा त्याला चिडवत म्हणाली. आरव एका गिफ्ट बॉक्सकडे बघून हसत होता. काय झालं? अन्नाने विचारले. काही नाही, कोणीतरी आपल्याला मिक्सर ग्राइंडर गिफ्ट दिलाय, तो म्हणाला. हे ऐकून सगळेजण हसायलाच लागले. ठीक आहे ना, लग्नानंतर तुला माझ्या हातची चटणी खायला मिळेल, अनन्या त्याला चिडवत म्हणाली. त्यांची ती मस्ती, ते हास्य बघून असं वाटत होतं की जणू काही त्यांच्या आयुष्यात आनंदाशिवाय दुसरं काहीच नाहीये. ते एक एक गिफ्ट उघडत होते. जवळजवळ सगळेच बॉक्सेस उघडून झाले होते. फक्त एक बॉक्स उरला होता. तो बॉक्स बाकींच्या सगळ्या बॉक्सपेक्षा खूप वेगळा होता. तो चकचकीत रॅपिंग पेपर्समध्ये गुंडाळलेला नव्हता, तर त्यावर एक साधा काळ्या रंगाचा मॅट फिनिश पेपर लावला होता. त्यावर कोणतीही रिबन नव्हती, ना कोणाचं नाव. तो एक निनावी गोड बॉक्स होता. ते कोणी दिलं असेल? अनन्याने तो बॉक्स हातात घेत विचारलं. त्यावर तर कोणाचंच नाव नाहीये. असेल कोणीतरी ज्याला आपलं नाव दाखवायचं नसेल. उघडून बघ तरी, आदित्य म्हणाला. अनन्याने तो बॉक्स उघडायला सुरुवात केली. काळा पेपर फाडल्यावर आतमध्ये एक साधा कार्डबोर्डचा बॉक्स होता. तिने ते बॉक्स उघडला आणि आत बघताच ती ओरडली. तिने ते बॉक्स हातातून खाली फेकून दिला आणि भीतीने दोन्ही हातांनी तोंड झाकून ती मागे सरकली. काय काय झालं अनु? आरव धावतच तिच्याजवळ गेला. नेहा आणि आदित्य पण घाबरून तिच्याजवळ आले. आरवने खाली पडलेल्या त्या बॉक्समध्ये बघितलं आणि त्याचा चेहरा रागाने आणि तिरस्काराने लाल झाला. त्या बॉक्समध्ये एक तुटलेली, विद्रूप केलेली बाहुली होती. बाहुलीचे डोळे काढलेले होते, तिचे केस कापलेले होते आणि तिच्या अंगावर लाल रंगाचे डाग होते, जणू काही रक्तच. त्या बाहुलीचं रूप इतकं भयानक होतं की कोणालाही बघून भीती वाटावी. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्या बाहुलीच्या गळ्यात एक छोटीशी दुमडलेली चिठ्ठी अडकवलेली होती. आरवने थरथरत्या हाताने ती चिठ्ठी उचलली आणि उघडली. त्यात लाल शाईने वेड्यावाकड्या अक्षरात लिहिलं होतं, हा तर फक्त ट्रेलर आहे. अनन्या, पिक्चर अभी बाकी है. तुझ्या लग्नाचा आनंद जास्त दिवस टिकणार नाही.
लवकरच भेटू, तुझा शुभचिंतक. ती चिठ्ठी वाचून आरवच्या डोळ्यात आग पिटली. त्याने रागाने ती चिठ्ठी चुरगळून फेकली. अनन्या भीतीने थरथर कापत होती आणि आरवला बिलगून रडत होती. आरव, हे हे काय आहे? कोण आहे हे? शांत हो अनु, शांत हो. काही नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. घाबरू नकोस. आरव तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा स्वतःचा आवाज रागाने कापत होता. या एका क्षणात त्याच्या आनंदाला, उत्साहाच्या वातावरणाला एका क्षणात विरजण पडलं होतं. हास्य नाहीसं झालं होतं आणि त्याची जागा आता भीतीने आणि तणावाने घेतली होती. दादासाहेब आणि अनन्याचे आई वडील पण तिथे धावत आले. काय झालं? काय आहे हे सगळं? दादासाहेबांनी विचारलं. आरवने त्यांना ती बाहुली आणि चिठ्ठी दाखवली. हे बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. कोण कोण करू शकतं हे नीच काम? अनन्याची आई रडत म्हणाली. तुम्हाला काय वाटतं, हे कोणी गिफ्ट पाठवलं असेल? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या.